कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर कापलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. हा पैसा, ही संपत्ती, ही डागाळलेल्या कारकिर्दीतून उभी राहिली असं मला आजही वाटतं. मला असं मनापासून वाटतंय की मी ही संपत्ती स्वीकारायची नाही. माझी कामाक्षी देवीची अटीविषयी हरकत नाही. ज्या मातृत्वाचा दीदी उल्लेख करते तेच मातृत्व या अटीमागे आहे. आपल्या मुलीचं शेवटी भलं व्हावं हेच असणार. मंडळी, मी हे मृत्यूपत्र स्वीकारते. त्यातून येणारी संपत्ती मी स्वीकारते. या संपत्तीचं पुढे काय करायचं ते मी तेव्हाच सांगेन. काल सारिका सदनवर मीटिंग झाली म्हणे. काय ठरलं त्यात? हे तुम्हाला कसं कळलं? हे घ्या मृत्यूपत्र. यात सगळ्या सह्या केल्यात. थँक्यू. चला, माझं एक काम तर झालं. काय मॅडम, आपण लखनौवाल्यांचं प्रेशर सुद्धा लक्षात घ्यायला, म्हणजे ते जे घाई करत होते ते. आणि आता दुसरी गुड न्यूज, माझ्या साखरपुड्याचं आमंत्रण. अच्छा. हो. अरे वा. मग साखरपुडा ज्योतिषीच ना? हो हो, ज्योतिषीच. येत्या रविवारी 5 वाजता सायंकाळी. घरगुती सोहळाच आहे, घरीच पार पाडणार आहे. आणि तुम्हा लोकांना अगदी घरच्यांसारखं आमंत्रण दिलंय. बरं, यायचंच. बरं झालं, तुमचे गैरसमज दूर झाले. आम्ही नक्की येतो. मग लग्न कधी करता? लग्नाचं मुहूर्त अजून काढायचंय, बहुतेक मे महिन्यामध्ये. अभिनंदन. धन्यवाद. तुमचं आणि ज्योतीचं सुद्धा. नाही, मध्यंतरी जो गैरसमज निर्माण झाला होता माझ्या वडिलांचा, किंबहुना तो करून देण्यात आला होता, ते आमच्या वडिलांचे जे क्लायंट्स आहेत शेखर सरपोतदार म्हणून, त्यांनी तो करून दिला होता. का कुणास ठाऊक, पण माझ्या वडिलांच्या मनात त्यांनी ज्योतीविषयी खूप काळबेर असं भरवलं. पण मला अजून मॅडम कळलेलं नाहीये की ह्या विषयामध्ये शेखरजींचा का आणि हा असा कितपत इंटरेस्ट का, कशासाठी. पण ह्या सर्वात एक गोष्ट आमच्या लक्षात आली. आता ती तुमच्याशी कसं बोलू. तुम्हाला आम्ही घरचं मानलंय, मग आम्हाला तुम्ही घरचं मानायला काहीच हरकत नाही, नाही का? नाही नाही, मला सांगायलाच हवं. पण मुग्धाजी, ह्या म्हणजे शेखरजींचा हेतू मला कळलेला नाही. म्हणजे त्यांनी काही पुरावे नसताना ज्योतीबद्दल असं का सांगावं, कशासाठी. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या माणसापासून सावध राहायला. का बरं? आणि का म्हणजे तुम्ही अंजलीला त्याच्यापासून थोडं दूरच ठेवा. अहो, पण दूर ठेवायला ती त्याच्या जवळ तर असायला हवी ना. मुग्धाजी, तुम्हाला काहीच माहित नाहीये. अहो, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.
काय सांगताय तुम्ही हे खरं आहे? अहो खोटं असतं तर अहो मलाच जास्त आनंद झाला असता, पण हे खरं आहे. मग मला अंजलीच एकदा म्हणाली होती असं. सॉरी, माझ्याकडून काही कमी जास्त बोलण्यात आलं असेल तर आय एम रिअली सॉरी, पण मनापासून तुमच्यासाठी वाटतं म्हणून. नाही नाही नाडकर्णी, तुम्ही खूप मोलाची माहिती दिली. मी या गोष्टीचा जसा विचार करते ना तशी मी आणखीन भयभीत व्हायला लागले. मुग्धाजी, आता मला असं वाटायला लागलं की मी तुम्हाला खूपच मनस्ताप दिलाय. बरं येऊ मी, पण एक लक्षात घ्या मॅडम, तुम्हाला हे सगळं हुशारीने हाताळायला हवं. हो, हुशारीनंच. या तुम्ही. चला. अंजू, तू लवकर घरी निघून ये. सॉरी, एक 10 मिनिटं उशीर झाला. ट्रॅफिक, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याला उशीर. अरे कुणाल, चहा कॉफी काही थंड वगैरे घेणार का? नाही दीदी, खरंच काय नको, म्हणजे आत्ता तरी. आबासाहेब, आपण कामाला सुरुवात करूया. हो हो नक्कीच. मुग्धा, अंजली आहे ना दाखवायला? अंजली कोण? अंजली मुग्धाची धाकटी बहीण. TY BCom ला आहे आता. मुग्धा. अंजू. हा दीदी, अगं बाहेर आहे ना. आले. हा काय दीदी? ही माझी धाकटी बहीण अंजू. आणि बरं का अंजू, हे कुणाल सप्तर्षी डेव्हलपर्सचे आर्किटेक्ट आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. ओह, आय सी. हॅलो, ग्लॅड टू मीट यू. हाय. दीदी, अगं मला ज्योतीकडे जायचं होतं. अगं नंतर जाशील. जरा यांना बंगला दाखव ना प्लीज. आणि तुला माहिती आहे ना आज आपल्याला संध्याकाळी भेटायचं. हो ग दीदी, मी वेळेतच येईन. बर, हो, तुम्ही जाऊन या. तोपर्यंत मी आणि मुग्धा इतर गोष्टीवरती चर्चा करतो. येतो दीदी. आबासाहेब, हे जर का जुळून आलं तर किती बरं होईल नाही? नक्कीच. अंजली, तुमचा हा बंगला कोणी ब्रिटिशांनी बांधलेला दिसतो. म्हणजे त्याचं बांधकाम तरी त्या पद्धतीचं आहे. मला सांग, तुमचं हे घर तू कधी जिव्हाळ्याने निहाळलंस? हो, आमच्याकडे गोल्ड मेडलिस्टची नजर कुठे आहे? चला, म्हणजे ह्या गोल्ड मेडलिस्ट ह्या शब्दाला वटणीवर आणणारं कोणीतरी आहे. ऐकून बरं वाटलं. नाही तर मग या कुणाल देशमानेच्या नावापुढे हे गोल्ड मेडलिस्ट लुबऱ्यासारखं येतं. बरं, अशी उभी राहा ना. मी? हां. कशाला? फोटो काढायचा आहे. 1 मिनिट, कोणाचा फोटो? बांधकामाचा. मग माझा फोटो कशाला? काय, फोटो काढताना असं जिवंत ऑब्जेक्ट समोर उभा असेल ना तर मग ह्या बंगल्याला एक कॅरेक्टर मिळतं आणि मग बघणाऱ्याला प्रश्न पडतो कोण कोणामुळे सुंदर दिसतंय. नाही, हे सगळं ठीक आहे, पण त्याचं काय कुणाल साहेब? चला, सरांवरनं साहेबांवर आली म्हणजे हळूहळू सुधारणा होतीये. थांबायला हरकत नाही. नाही, त्याचं काय ना, मला जरा घाई होती हो आज. मग हे तुम्ही मला आधी सांगायचं ना. आपण आज प्रोग्राम ठेवला नसता हा. ठीक आहे, आपण एक काम करूया, एक फोटो काढतो आणि मग आपलं काम आजचं थांबवूया. पुढच्या वेळी मी पुन्हा येतो, पण पुढच्या वेळी मी पुन्हा येईन ना त्यावेळी फोन करून येईन. आणि तुमचा असा काही प्रोग्राम असेल तर मला प्लीज आधी सांगा, म्हणजे माझी फेरी वाचेल. हो चालेल ना, पण दीदीला काय सांगणार? ते मी बघतो. आपण फोटो काढूया. माझा ना? हो, म्हणजे बांधकामाचा पण.
स्माइल. फोटो छान आला बांधकामाचा. चला. आबासाहेब, रागिणीची तब्येत कशी आहे? ठीक आहे. मी शनिवारचं सांगितलंय तिला. माझेही फोन सगळ्यांना गेलेत. येणार आहेत सगळे. व्हेरी गुड. साहेब, सप्तश्री साहेबांचा फोन आला होता. मला जरा अर्जंट निघावं लागेल. दीदी, मी एक 4-5 दिवसात पुन्हा फोन करून येईन. अंजली, सॉरी. आबासाहेब, मी गाडीत वाट बघतोय. दीदी, मी पण ज्योतीकडे जाऊन येते. आलेच. हॅलो. हा, कोण? सप्तर्षी साहेब? हो, बोला ना. हो, ते इथेच आलेत सारिका सदनवर. हो हो, मी सांगतो तुमचा निरोप. हो, ओके, बाय. काय झालं? सप्तर्षी साहेबांचा फोन होता. ते लंडनहून उद्या येणार म्हणाले. मग काहीतरी बिनसलेलं दिसतंय दोघांचं. ठीक आहे, बघूया. मी निघतो आता. कुणाला वाट बघत असेल. या घरात नाईलाजाने तुमचं स्वागत करते. चिंगे, मी तुझा राग समजू शकते ग. चिंगे, तुला आठवतंय माझं नाव? ओ हो, तू जन्मदात्री नाही का माझी? तुझ्या पोटी जन्म घेतला ना मी. तरी तू कामाक्षी शिवराज आणि मी मुग्धा राव राणे. हा चिंगे, अगं मी इथं आली आहे ती कामाक्षी शिवराज म्हणून नाही ग, तर गौरी राव राणे म्हणून. वसंतराव, भोगावल्याने जे सांगितलं त्यातलं अक्षरानक्षर खरं आहे. काय काय म्हणालीस? वसंतराव, तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला फसवणं मला नाही सहन होत. वसंतराव, म्हणजे माझं शिवराजवर प्रेम आहे. आम्ही दोघांनी लग्न करायच्या शपथा घेतल्या. माझ्या हातून खूप मोठा अपराध होतोय कळतंय मला. सारिका, अगं मग लग्नाला तरी का उभी राहिलीस? का पाहण्याच्या प्रोग्रामचं नाटक केलंस? मला खरंच कळत नाहीये सारिका. आपल्यासारख्या साध्या सरळ माणसाला एवढा धोका द्यायला नको आहे मी. मला माफ करा वसंतराव, मला माफ करा. सारिका, हे काय? पाहण्याच्या आदल्या दिवशी मला गुरासारखं मारलं बाबांनी. तुकडे करून खड्ड्यात गाडीन अशी धमकी दिली मला आणि पाहण्यासाठी उभं केलं. याचा अर्थ तुझ्याशी होणारं लग्न मी मोडायचं. अच्छा, मी तुझ्या घरच्यांना तसं सांगतो. फार तर मी स्वतः लग्न मोडतोय. मग तर झालं. गौरी, आता आणखीन काय हवंय? मी माझ्याकडून सुटका केली. आता आणखीन काय करायचंय? उद्या तुझ्या घरी येऊन सांगतो की लग्न मोडतो म्हणून. नको नको वसंतराव, मला जिवंत नाही ठेवणार घरचे. खरंच खड्ड्यात कुंपतील वसंतराव. शिवराजांचा अंश माझ्या पोटात वाढतोय. गौरी, एवढे पुढे कशासाठी गेलात? वसंतराव, मला नर्तकी बनायचंय, गायिका व्हायचंय. हे मला लहानपणापासून पडलेलं स्वप्न आहे.
त्यांनी माझ्या पोटचा गोळा कबूल करूनही मला दिला नाही. इतका भला माणूस असं का वागला तेच मला काही कळलं नाही. मला एकटीने जावं लागलं चिंके. आणि ही भली माणसं दरवेळेस भलेच वागतात असं नाही चिंके. तुझ्या वाढवण्याचा खर्च म्हणून तुझ्या बाबांनी ही वास्तू मागून घेतली. त्यांनी एक पै सुद्धा दिली नाही. मी शिवराजला पैसे दिले. जर तुला वाढवण्याचेच पैसे नसतील तर जागा तुझ्याच नावावर असणार होती. बस बस संपलं. येते मी. येते? येणं होणारच नाहीये. पैशासाठी कोणाचं मातृत्व का हिरावून घ्यायचं? वसंतरावांकडून मी ही अपेक्षा ठेवली नव्हती. ताई, तुमचं पत्र आलं. तुम्ही यायच्या झाल्या की पैशाचा हिशेब. मुग्धालाही तुमच्याविषयी काही बाई सांगत बसतात. अगदी पडवून ठेवलंय. सांगतात की काय सांगतात? नाच गाणी करणारी बाई आई कशी असेल? वसंतराव, तुम्हाला ही जागा देताना तुम्ही कबूल केलं होतं. ते त्यावेळी वाद नको म्हणून सारिका. तू माझा तसा विश्वासघातच केलायस. देवा ब्राह्मणांसमोर झालेलं लग्न मोडलंस. मी का शिक्षा भोगायची एवढी? का जन्मभराचा मनस्ताप घ्यायचा? तो कसा असतो ना हे तुलाही कळायला हवं. सारिका, मुग्धा तुला मिळणार नाही. ती आता वेगळ्याच विश्वात आहे. आपली वस्तू आपल्याला नाही मिळाली तर काय भोगावं लागतं हे तुला कळायला हवं. मी ते भोगलंय, भोगतोय, तेही माझा अपराध नसताना. मी त्यावेळी कठोर वागलो नाही. त्यावेळेस मी कचाट्यात सापडलो होतो. असं अचानक बोलावं लागेल याची कल्पना नव्हती. आणि सारिका, एक गोष्ट ध्यानात ठेव. तुझ्या इथे येण्यानं आजूबाजूला कुजबूज सुरू होते. तू समजूतदार आहेस. फोन कर, आपण बाहेर भेटू. वसंतराव, तुम्ही तुमची किंमत बोला. वसंतराव, तेव्हाही तुम्ही तुमची किंमत वसूल केलेली होती. ही जागा मी तुम्हाला दिली होती. तुम्ही असे वागाल अशी कल्पना नव्हती. मला माहिती आहे मी कायदेशीर काही करू शकत नाही. वसंतराव, मला काळजाचा तुकडा हवाय हो. मी तिच्यावर कलाकारीची इतकी छाया पडू देणार नाही. पैसे किती सांगा, काय देऊ सांगा. नाही सारिका, तुझ्या या दिलेल्या माझ्या मनस्तापाची, कलाकारीच्या महत्वाकांक्षेची एवढी किंमत मोजावीच लागेल. मी मुग्धा देणार नाही. का हो वसंतराव, कुठे गेले ते पैसे? तो माझा प्रश्न आहे. तू मुग्धाला सांभाळायला दिलीस, मी तिचं योग्य ते पालन पोषण करतोय. त्याची आता गरज नाही. मला मुग्धा हवी आहे. उशीर होतोय. तसाही खूप उशीर झालाय सारिका. मुग्धा आता तुझी मुलगी राहिलेली नाही. ते तुम्ही ठरवू नका. मला कोर्टात जायला लावू नका. अरे वा, एकदम कोर्टाची भाषा. बर, मला ती इथंच राहायला हवी. तुम्हाला मलिदा मिळतो म्हणून? तसंच म्हणूया. तुला काय म्हणायचंय ते म्हण. मुग्धा तुला मिळणार नाही. वसंतराव, वाटल्यास मुग्धाला विचार. तिला तिचं ठरवू दे.
ती म्हणाली मी तुझ्या बरोबर येते तर खुशाल घेऊन जा, मी अडवणार नाही. आणि हे आजच नाही, ती ज्यावेळी तयार होईल त्यावेळी तू तिला घेऊन जा. काही महत्वाचं बोलायचं होतं का? हो, आम्हाला थोडी पैशांची गरज होती. वाढता घर खर्च, यांचीही नोकरी सुटली आहे, तिथे खास पगार नाहीये. तसे तुम्ही 2दा पाठवलेले पैसे मिळाले, खूप मदत झाली. पण अगं एवढं काय वाईट वाटून घेतेस? मी माझ्या पोटचा गोळा तुमच्या घरी ठेवलाय. तुमचीही मुलं आहेत. मुलांकडे कणभर सुद्धा दुर्लक्ष नको. मला तर नटेश्वर माफ करणार नाही. आणि त्याच्याच कृपेने नाव, धन, दौलत, उत्तम बरकत आहे. थांबा, हे रोख 15,000 रुपये. एवढे काय करायचे? खरंच एवढे नको आहेत? राहू दे ग. अरे बाबा, आपलं परवा भेटायचं ठरलंय ना. अंजू आणि आशा घरातच आहे. सॉरी, हे एकदाच. कारण ॲक्च्युली परवाच्या आपल्या भेटीबद्दल थोडा गैरसमज झालेला आहे, म्हणून फोन केलाय. प्लीज ऐकून घे. अरे नाही बाबा, पण एवढी घाई का करतोयस? अगं तेच ते. ॲक्च्युली प्लॅनमध्ये ठरलेल्या काही गोष्टी अंजलीकडून कळल्या, म्हणून फोन केलाय मी. अगं काय झालं, मी आलो होतो तुला भेटायलाच, पण इथे आलो आणि तुझी दीदी भेटली. आता तिच्याशी काय बोलणार ना, म्हणून निघालो होतो परत आपला. वा, छान. किती हुशार आहात तुम्ही शेखरजी. म्हणजे एखाद्याला खरं वाटावं इतकं खोटं तुम्ही बोलता.